नमस्कार, मी मोनाली पाटील. मोना लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आम्ही आज टिटवाळा महोत्सवमध्ये एन्जॉय करणार आहोत. थोडा व्हिडिओ लेंथी आणि थोडा कॅमेरा वगैरे हलला असेल, तर त्यासाठी सॉरी. थोडंसं म्हणजे व्यवस्थित असा व्हिडिओ नाही बनवता आला मला, कारण की मुलं पण सोबत होती, त्यामुळे त्यांना सांभाळणं पण खूप गरजेचं होतं. तुम्ही समजून घ्या नक्कीच. आणि जर व्हिडिओ आवडला असेल आपला तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर ₹10 तिकीट होतं आतमध्ये जाण्यासाठी, फक्त ₹10 होतं. त्यामुळे मग आम्ही तिकीट काढलं आणि मग अशी एंट्री केली आम्ही. एंट्री केल्या सगळी दुकानं, शॉप्स लावलेले होते, स्टॉल्स लावलेले होते, वेगवेगळे स्टॉल्स होते. तर मुलांचं चाललेलं आम्हाला हे घे ते घे. त्यांना म्हटलं आता नाही मिळणार. तर किचनसाठी त्यांचा हट्ट होता की किचन घे म्हणून, तर ते लावणार कुठे? त्यामुळे मग आम्ही हे बघा, हे असे एक्झिबिशन आपण म्हणू शकतो किंवा स्टॉल्स म्हणू शकतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स अवेलेबल होते. तर हे असे छान छान किचन होते. स्नॅक्सचे होते, पापड, लोणचं, मिरची पावडर, कपडे, बॅग्स, ज्वेलरी, कॉस्मेटिक असे वेगवेगळ्या प्रकारचे होते. इथे हे प्रिंट टी-शर्ट प्रिंटचं होतं. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स इथे लावलेले होते. 10 दिवसांचे स्टॉल्स असतात हे. पूर्ण 10 दिवसांचा महोत्सव असतो. खूप मोठा महोत्सव असतो. टिटवाळा म्हणा, जवळपास आंबिवली, शहाड, कल्याण इथून देखील लोकं येतात. तर खडवली, आसनगाव वगैरे इथून देखील लोकं येतात. तर असे छान स्टॉल्स वगैरे होते. तर हे माउथ फ्रेशनरचे हे इथे स्टॉल होते. असे छान-छान आणि एकदम सुटसुटीत असं नियोजन केलेलं होतं. मला तर खूप आवडलं, कारण की ना, म्हणजे काही-काही ठिकाणी अशी एवढी गर्दीच असते ना, तर आपल्याला कुठे नीट व्यवस्थित जाता पण येत नाही आणि काहीच नाही. तर त्यामुळे त्यांची एंट्री गेटपासून ते त्यांच्या इथपर्यंत येण्यासाठी ना, असे छान-छान असे स्टॉल्स वगैरे पण होते आणि जागा देखील व्यवस्थित होती यायला-जायला लोकांना. म्हणजे समोरच्या गोष्टी देखील आपल्याला समजू शकतात, की काय आहे, काय नाही. नाहीतर मग असे छोटे-छोटे जागा असली, काय असलं ना, तर मग काहीच समजत नाही आपल्याला. गर्दी पण असते आणि मुलांना व्यवस्थित चालता पण येत नाही, काही होत नाही. पण हे नियोजन खूप छान केलेलं. आम्ही मागच्या वर्षी पण आलेलो. मागच्या वर्षी मुलींनी फॅशन शोमध्ये, म्हणजे इथे 10 दिवसांमध्ये ना 10 दिवसांचे कार्यक्रम होत असतात. वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. तर लहान मुलांसाठी डान्स कोणाला करायचा असेल, सोलो डान्स असेल, ते देखील त्यांना त्यांच्यासाठी अवेलेबल करून देतात. आम्ही मागच्या वर्षी फॅशन शोमध्ये भाग घेतलेला आहे बघा. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स वगैरे लावलेले असतात. तर हे इथून स्टॉल संपले ना, तर मग लगेच त्यांचा प्रोग्राम सुरू असतो. तर हे त्यांचं हे स्टेज आहे. हे बघा, स्टेज पण व्यवस्थित अशी जागा आहे. खुर्च्या ठेवल्या आहेत लोकांना बसण्यासाठी. आणि हे कुपनचे स्टॉल आहेत. ₹100चं कुपन्स होतं. लकी ड्रॉ होता ॲक्चुअली. तर हे बघा, हे असे स्टेजवर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात. आज तर त्यांचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे मग त्यांच्या शेवटच्या दिवशी ऑर्केस्ट्रा होता. दादू सालारे हा ऑर्केस्ट्रा होता. लहान मुलांसाठी देखील सोलो डान्स वगैरे असे कार्यक्रम असतात. तर इथे हे स्टॉल होतं, हे याच्यापासून पेंटिंग चं स्टॉल होतं. आपण आर्ट म्हणू शकतो त्याला. तर असे हे मसालाचे स्टॉल, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल खूप छान-छान होते. पान मसाला होता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खायचे देखील खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे स्टॉल्स होते. नवनवीन आपल्याला खायला मिळू शकते असे होते. खाण्याच्या स्टॉल्सनंतर वेगवेगळे पाळणे असे होते. मोठमोठे, छोटे असे पाळणे होते. तर पहिले आम्ही लकी ड्रॉचं कुपन काढण्याचा निर्णय घेतला. तर त्याच्यावर पण फ्रीज होतं, टीव्ही होती, स्कूटी होती, या गोष्टी होत्या. आणि जरी आपल्याला म्हटलं जरी नाही लागलं, तर या लकी ड्रॉच्या कुपनच्या पैशांमधून हे जे विजय देशेकर दादा आहेत, रुग्णवाहिका या पैशांमधून घेणार होते. तर म्हटलं आपल्याला नाही जरी भेटलं तरी पण आपण एक हिस्सा बनू शकतो या गोष्टीचा. त्यामुळे मग आम्ही 3 कुपन काढले मी. ₹100ची 3 कुपन्स काढले. असं पण म्हटलं आपण असं खर्च करतोच, तर एखादी गोष्ट लकी ड्रॉमधून लागू देखील शकते आणि जरी नाही लागली तरी पण मनाला समाधान होईल, की चला आपल्या पैशातून काहीतरी एक चांगली गोष्ट घडली आहे. या हेतूने मग मी ते पैसे लावले.
तर इथं पाळणे सुरू झाले, तर मग आम्हाला पाळणे खेळायचे होते. तर हे असे इथे खेळणी देखील होती लहान मुलांसाठी. तर खेळणी ऑलरेडी घेतलेले होते, त्यामुळे मग काही खेळणी घ्यायची काही इच्छा नाही झाली. तर यांना असं पाण्यामध्ये हे करायचं होतं. तर मग आम्ही इथे बसलो. ₹50 तिकीट होतं, म्हणजे दोघांचे ₹100. त्यांना खरंच मज्जा येत होती. तर असे वेगवेगळे पाळणे इथे असतात. प्रत्येक वर्षी असतं. माझ्या मते 9वं वर्ष हे आहे त्यांचं. तर अशी खूप मोठी जत्रा भरते आणि फेमस देखील झाली आहे ही जत्रा. सोशल मीडियाद्वारे तर खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे मग आम्हाला 10व्या दिवशी यायला मिळालं. व्हिडिओ आवडतायत ना? आवडतायत तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. कारण की बेल आयकॉनला क्लिक केल्यावरच तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ दिसतील. तर आमचे झाले 5 मिनटं, लगेच झाले पण, आणि आम्ही आता निघालो. झाले आमचे 5 मिनटं, त्यामुळे मग आम्ही लगेच पुढे निघालो. आणि पुढे निघाल्यावर पण पाळणेच दिसत होते आम्हाला, लहान मुलांचे, कार वगैरे. तर त्यांचे कार ते खेळून झालेले, त्यामुळे मग ते कारमध्ये नाही बसायचं त्यांना इंटरेस्ट होता. दुसऱ्या गोष्टी खेळण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता. 3, 4, 5 सहा बॉल इकडनं सोडायचे, एक एक करून सोडायचे. जो बॉल ज्या नंबरमध्ये जाईल ना त्याची टोटल होणार, प्लस करून नंबर बनणार. अच्छा, म्हणजे इथं 2 केलं तर डबल 6. 6 6 12 होते. अच्छा, प्लस करायचं. 6 6 12 झाले, 12 17 17 हे 27 झाले टोटल. अच्छा, असं का? नंबर इथे यायला पाहिजे कॅल्क्युलेशन. नाही आलं तर मग काही नाही. नाही आलं तर काय? काय कोणते कोणते नंबर आहेत? 6, 9. हा पाळणा बघून तर मी तर म्हणजे बघितल्यावरच घाबरली. ते लोक कसे बसले असतील, बापरे! खूप डेंजरस होतं. खूप आरडाओरडा चालू होता. तरी पण पाळण्यामध्ये लोक बसतात, मोठ्या मोठ्या पाळण्यामध्ये. मी तर बघूनच मला चक्कर येते, त्यामुळे मी अशा मोठ्या पाळण्यामध्ये बसतच नाही. रात्रीचा नाही, असे पाळणे वगैरे ते बघायचा नजारा ना खूपच भारी असतो. लायटिंग्स वगैरे असतात, छान छान असे मस्त मस्त लायटिंग्स असतात. असं बघायला खूप छान वाटतं. ड्रॅगन तिकीट विचारलं तर ₹100 एक, म्हणजे तिघांचे ₹300 गेले असते. त्यामुळे मग त्या ट्रेनमध्ये आम्ही बसलो नाही. तर मुलांना इथे बसायची हौस होती, तर मी त्यांना इथे बसवलं. इथं ₹50 तिकीट होतं. ₹100मध्ये दोघंजण बसले. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या भागातून बघतायत. तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा, मला तरी समजेल की बाबा कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून मला बघतायत म्हणून. तर मी मुंबईमध्ये राहते आणि हे टिटवाळ्याचा महोत्सव आहे. असे वेगवेगळे महोत्सव असतात मुंबईमध्ये. जत्रासारखेच महोत्सव असतात, कारण की गावाला जाणं शक्य नसतं, त्यामुळे मग जत्रा इथेच भरवली जाते. आता यानंतर म्हसाची यात्रा राहील. तर म्हसाच्या यात्रेमध्ये आम्हाला खूप लांब आहे. ते मुरबाडचे लोक जास्त करून जातात तिथे. तर मुलं बोलत होते की आम्हाला टेडी पाहिजे, टेडी पाहिजे. तर हा टेडी ना ॲक्च्युली येतच नव्हता, कोणालाच येत नव्हता. त्यामुळे मग तिथे त्या मुलाला बोलत होते की बाबा येतच नाही म्हणून तू करून दाखव म्हणून. त्याने केलं तर त्याला पण नाही जमलं. तर उगाच ₹50 वेस्ट करायची कामं असतात, कोणालाच मिळत नाही हे. ते बघा, ऐसा होता है बोलतो. पण नाही मिळत ते टेडी, याच्यामध्ये येतच नाही. तर आम्ही परत फूड स्टॉलमध्ये आलो. फूड स्टॉलमध्ये हे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स होते. वेगवेगळे म्हणजे पान मसाला म्हणा, डॉमिनोज पिझ्झा, बर्गर, मच्छी फ्राय, कोळी लोकांचं जेवण, खानदेशी लोकांचं जेवण, असे वेगवेगळे मालवणी लोकांचं जेवण, असे वेगवेगळे प्रकारचे इथे होते जेवणाचे हे. तर आम्ही म्हटलं फ्रेंच फ्राईज घेऊया म्हणून मुलांसाठी. बाकी जेवण तर काय करायचं नव्हतं आम्हाला. तर त्यामुळे मग आम्ही इथे पाटील जे आहे त्याच्यामध्ये मग फ्रेंच फ्राईजची ऑर्डर केली आम्ही, सॉल्टेड, आणि छान होतं. असा काही छान नजारा आम्हाला दिसत होता. हे सगळे स्टॉलचे, फूड स्टॉलचे हे होते, शॉप्स होते. तर असे वेगवेगळे शॉप होते. तर आम्ही हे मुलं काय खाल्लं नसं जास्त करून, त्यामुळे मग आम्ही फ्रेंच फ्राईजच मागवला.
तर मुलांना आवडलं. सॉल्टेड मागवलं, मसालेदार नाही मागवलं, मग त्यांनी खाल्लं नसतं. त्यामुळे मग सॉल्टेड मागवलं. तर आम्ही हाफ प्लेट घेतली, हाफ प्लेट 80 रुपयाची हाफ प्लेट घेतली आम्ही. तर ते खाऊन झाल्यानंतर आम्ही म्हटलं मला पाणीपुरी खायची इच्छा होती, तर मी शेवपुरी मागवली. तर कुठे जायचं असेल तर शेवपुरी खाणं गरजेचं आहे, त्यामुळे मग शेवपुरी मागवली. आणि एवढी पण खास नव्हती, जशी आमच्या इथे मिळते तशी मला नाही आवडली. तर हे जळगाव स्पेशल होतं इथे. मांड्याची पुरणपोळी वगैरे अशा गोष्टी होत्या तिथे. तर हे ज्यूस वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. तर मी काय एवढं काही घेतलं नाही. तर इथे आहे पान मसाला. तर कोणता घ्यायचा म्हटलं तर मी 20वाला हा जो पान मसाला आहे तो घेतला आणि चांगला लागला, छान होता. खाऊन झाल्यानंतर पान खाण्याची एक पद्धत असते, ती कधीतरी खावी. तर म्हटलं चला आज खाऊया, त्यामुळे मग आम्ही आज खाल्ली. तर हे झाल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही मग प्रोग्राम बघायला आलो, कारण की आज दादूच येणार होते. बिग बॉस फेम जे आहेत ते येणार होते. त्यांचे गाणे ऑर्केस्ट्रा होता. तर म्हटलं चला एन्जॉय करूया. पण मुलं कसली एन्जॉय करू देतात, नुसते इकडे तिकडे फिरत होते. त्यामुळे मग मी थोडा वेळ बसली. ॲक्च्युली ना 9 नंतर खूप गर्दी झाली. आम्ही जायला लागलो घरी, त्यानंतर गर्दी झालेली. ज्यावेळेस दादूच आले ना त्यावेळेस गर्दी व्हायला लागली. प्रोग्राममध्ये ना या गाण्यांसोबत जे लाईव्ह दाखवतात ना कॅमेरावाले, त्यांची तर खूपच मेहनत असते. तर हा असे मेहनत करत होता मुलगा. थोडी थोडी झोप येत होती, डोळे लागत होते असे. मला खरंच ना जावंसं वाटत नव्हतं घरी, पण काय करणार, लहान मुलं होते सोबत आणि ट्रेनने जायचं होतं. त्यामुळे मग आम्ही 9 साडेनऊला निघालो. पण तरी पण 1-2 गाणे बघितले आम्ही. तर हे बघा, हे असं व्यवस्थित असं अरेंज केलेला प्रोग्राम होता. मला तर खूप आवडला हा टिटवाळा महोत्सव. तुम्ही गेले होते का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या 10 दिवसांमध्ये मी 10 दिवस म्हणजे 10व्या दिवशीच गेलेली. जर तुमचा लाडका दादू बिग बॉस मध्ये खेळ होता, त्यावेळेस 100तून 70 दिवस जो माझा प्रवास झाला, त्यामध्ये आपल्या सगळ्यांनी मला खूप खूप भरभरून वोटिंग केलं, खूप सपोर्ट केला. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या होता आणि जोरदार टाळ्या आणि दादूस यांनी त्यांची आभारी व्यक्त केली. त्यानंतर स्वामी समर्थांचं गाणं. खरंच असं वाटलं ना की साक्षात स्वामींचं दर्शन झालंय. सगळेजण असे भावूक झालेले आणि एवढी गर्दी जमा झाली ना स्वामी जेव्हा आले तेव्हा. खूप म्हणजे गाणं जेव्हा लागलं ना तेव्हा असं वाटलं की बाबा खरंच स्वामी आले स्वतःहून. आणि सगळे असे खुश झालेले, भावूक झालेले ना, सगळे गाण्यांमध्ये मग्न झालेले. मी देखील मग्न झालेले. आणि त्या सरांनी जी ॲक्टिंग केली ना, खरंच असं वाटत होतं की खरंच हे स्वामी आहेत की काय, असं झालेलं. म्हणजे ना कॅमेरा असा सोडूच वाटत नव्हता की नाही हे कॅप्चर केलं पाहिजे आणि हे रोज बघितलं पाहिजे. एवढे छान ॲक्टिंग केली त्यांनी, खरंच खूप मस्त. ॲक्टिंगसोबत गाणे
गाण्यांसोबत डान्स ह्या गोष्टी इथे होत्या, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि ते पण फ्रीमध्ये. असं नाही की बाबा या शोचे पैसे लागतील म्हणून 100 रुपये लागतील, 200 रुपये, असं काहीच नाही. फ्रीमध्ये शो बघायचा होता. तर त्यामुळे गर्दी एवढी होती ना, खूपच गर्दी होती. ते गाणं ऐकल्यानंतर आम्ही मग निघालो, कारण की मुलं खूप थकून गेलेले आणि त्यांचा जीव खूप कंटाळवाणी झालेला. कारण की मुलगी शाळेत, क्लास, दुपारी झोपली नाही, सकाळी लवकर उठणे ह्या गोष्टी होत्या. त्यामुळे मग तिला झोप लागत होती. त्यामुळे आम्ही मग निघालो. तर निघताना आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, आमचं मनच भरत नाही कधी. त्यामुळे मग म्हटलं पटापट निघूया. वॉच विचारली तर 100 रुपये, सगळ्या गोष्टी 100, 50, 150, 200 अशा होत्या. आणि नॉर्मली आपल्याकडे मिळतातच, त्यामुळे मग ते घेणं गरजेचं नव्हतं. त्यामुळे मग मी काहीच घेतलं नाही. आपण त्यांचे हट्ट पुरवत गेलो ना, मग त्यांना असं वाटतं की नाही, आपण थोडं जरी रडलं ना की आपला लगेच हट्ट पूर्ण होतं. मग प्रत्येक वेळेस मग ते बलूनला मारसाई, त्यामुळे मग मी थोडं रडू देते. हा बंदुकीचा खेळ त्यांना खेळायचा होता, त्यामुळे मग एकदा म्हटलं फक्त हा खेळ खेळायचा आणि गपचूप घरी चालायचं. अभी उसको करने दो. खुश खुश का कितना हुआ? हो गया. आपल्याला काय घेते? दादा आहे, काय घेण्यासारखं काय नाही आहे. मस्त एन्जॉय केला ना आपण. इकडे बघ, एवढं सगळं करून काय रडतोय आता? खिलोने नाही सांगितलं ना मी, आहे ना ऑलरेडी. तुम्ही इथेच थांबा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं आपण त्यांचा हट्ट पुरवतो ना, मग ते त्याच गोष्टीमध्ये राहतात की नाही, आपला हट्ट पुरवला जातो ना, मग आपण कुठे पण रडूया. तर मी तिला रडू दिलं, कारण की एक वेळेस रडेल, दोनदा रडेल, तीनदा रडेल, परत नंतर अशी रडणार नाही. त्यामुळे मग मी तिला थोडं रडू दिलं. मग मला हे घे, मग मला ते घे. आम्ही निघालो आता घरी. आमचं रडगाणं सुरूच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.